पक्ष्यांचा किर्र आवाज येतोय। आज आमचा इथे लवळे गावातील तिसरा दिवस आणि आम्ही सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहायचा ठरवलाय। तांबड्या कलरचा छान सूर्य दिसतोय झाडांच्या मागे लपलेला, तो पाहताना खूप आनंद होतोय। आणि हा इथला निसर्ग आधीच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही ऑलरेडी पाहिलाच आहे। तरी सकाळचा हा निसर्ग, थोडंसं धुकं आणि हा जंगल परिसर छान वाटतोय पाहायला। आणि आम्ही सगळे रेडी होऊन आता मॉर्निंगला फोटोशूट थोडंसं करणार, फ्रेश फोटो चांगले येतील। आणि आज आम्ही निघालोय मुंबईला, जीवाची मुंबई करायला। मुलांनी आणि आम्ही ठरवलंय गाडीमध्ये गाणी लावून मस्त डान्स करत जायचंय। मुंबईला गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच असं बघणार। शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाभ आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो, आसनगाव रेल्वे स्टेशन। गेल्यानंतर थोडं गोंधळलोच की कोणत्या ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि कोणत्या ट्रेनचं तिकीट काढायचं आहे। CSMTला जायचं एवढं माहीत होतं। थोडं आल्या मग काउंटिंग केलं की किती तिकीट काढायचे, तर टोटल आम्हाला 18 तिकीट काढायचे होते। आम्ही 18 जण होतो। आणि ती मुंबईमधली गर्दी फर्स्ट टाइम या रेल्वे स्टेशनवर पाहिली। खूप माणसं होती। आता ट्रेनमध्ये एवढ्या गर्दीमध्ये चढायचं आहे आम्हाला। डोंबिवली, विगा आणि घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला या स्थानकांवर थांबेल। 12 चाललो आम्ही फिरायला मुंबई। मी ऐकलं होतं की मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनला ईस्ट, वेस्ट, सेंट्रल असं काही असतं। ते एक्झॅक्टली काय असतं ते काही माहीत नाही, पण स्टेशनवर आल्यावर लिहिलेलं होतं तिथे बरेच बोर्ड, तेही आम्ही वाचत होतो। आणि मुलांना एक वेगळाच आनंद होता की आज ट्रेनमध्ये फर्स्ट टाईम बसायचं। मग मुलं रूळ वगैरे पाहत होते आणि फायनली बसलो आम्ही ट्रेनमध्ये। मला त्या डोअरमधून भीती वाटत होती, मुलं तिथेच जात होते तर। 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही CSMTला पोहोचलो। तिथून मग टॅक्सीने गेटवे ऑफ इंडियाला आलोत। आणि आल्या बापरे, खूप गर्दी गेटवे ऑफ इंडियाला पाहिली। आम्ही आपोआपच पुढे सरकत गेलो, कळालंही नाही कसे काय इथपर्यंत पोचलो। आणि मग गेटवे ऑफ इंडियाकडे पाहता मला 26/11 दहशतवादी हल्ल्याचीच आठवण झाली। तोच प्रसंग अगदी डोळ्यासमोर आला की कसे ते दहशतवादी आले असतील आणि मग त्यांनी ताज हॉटेलवर हल्ला केला असेल। मग मला ह्या समुद्रामध्ये बोटी जाताना दिसत आहेत। असं म्हणतात की त्या बोटी एलिफंट पॉईंट आहे, इथून जायला त्याला 1 तास लागतो बोटीने पण, आणि तिथे जातात। आम्ही नाही गेलो तिथे। गेटवे ऑफ इंडियाला सगळेजण छान समुद्राचा आनंद घेत होते। आणि इकडे तिकडे पाहिलं तर सगळेजण फोटोच काढत होते खूप। मग आम्ही ठरवलं चला थोडं फोटोशूट करूया मुलांना घेऊन।
मुलांना फोर्सफुलीच कडेवर घेऊन फोटोशूट करावं लागतं मुलांना, कारण इकडे तिकडे आम्ही गिरगाव चौपाटीला आलोय. मुलांना पाणी पाहून खूप आनंद झालाय. आम्ही सर्वजण 16 जण आलोय. एकाच व्हॅनमध्ये 16 जण बसलो होतो. खूप मज्जा आली आणि आता पाण्यामध्ये खेळून खूप मजा करणार आहे. अजून राजू शौर्य खेळायचं ना पाण्यामध्ये, ओलं व्हायचं आपण. ये आता एक असा राऊंड मारूया आपण. स्टेशन आहे. हे स्टेशन आहे. हां हो एवढं भारी. हो. हॅलो राजवीर. आज मुंबई फिरून खूप दमलो. आता ट्रेनमध्ये बसून रिटर्न चाललो आसनगावला.